दंडकारण्यात गडचिरोली जिल्हा हा माओवादी कारवायांमध्ये नेहमी चर्चेत राहिलेला जिल्हा आहे. 1980 पासून आत्तापर्यंत आपण बघितलं, गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसक घटनांमध्ये शेकडो जवानांचे बळी गेले आहेत, नागरिकांचे बळी गेले आहेत आणि शासकीय संपत्तीची जाळपोळसुद्धा झालेली आहे. आता गडचिरोली हा जवळपास माओवाद मुक्त झालेला आहे. 2026चं जे टार्गेट आहे माओवाद मुक्त, त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली सोबतच चंद्रपूर, भंडारा, गोंदियाही माओवाद प्रभावित होतं. आज ही परिस्थिती नेमकी बदलली आहे. त्यात पोलीस दलांनी काय भूमिका बजावली ह्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 40 वर्षाचा हा जो माओवाद विरोधी अभियानाचा इतिहास आहे. आपल्यासोबत माओवाद विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आहेत, ज्यांनी गडचिरोलीसह पूर्व विदर्भात अनेक वर्ष काम केलेलं आहे. सर, गेल्या आपण 80 पासून आत्तापर्यंत जर बघितलं, पूर्व विदर्भ, आता गडचिरोली फक्त माओवाद प्रभावित आहे, सुरुवातीपासून ते पूर्व विदर्भातली परिस्थिती कशी होती? 1980च्या दशकामध्ये आपले जिल्हा प्रशासन आणि लोकांच्यामध्ये थोडा गॅप होता आणि या गॅपचा फायदा घेऊन जे तेलंगणातून जे नेतृत्व गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलं, जे आता भूपती आहे, देवजी आहे, त्यावेळेस नर्मदाक्का, जे ऐतू, हे सगळे जे तरुण मुलं त्यावेळेस गोपण्णा, हे सर्व जे लोक सिरोंच्या मार्गे आपल्या इकडे घुसले, कारण त्या ठिकाणी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हे नक्षल चळवळ चालू होते पीपल्स वॉर ग्रुपच्या माध्यमातून. तर त्यांनी इनिशियली फॉरेस्टचे इश्यू घेऊन लोकांच्यामध्ये स्वतःच्याबद्दल एक सिंपती निर्माण केली आणि त्याचा फायदा घेऊन मग ते दूरदराच्या एरियामध्ये फिरले आणि मग नंतर चेतना नाट्य मंचच्या माध्यमातून आणि जबरदस्तीनेसुद्धा लोकांना रिक्रूट करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे सिरोंचा दलम, अहेरी दलम, इकडं अलीकडं अगदी प्लेन एरियात शामोशी दलम, हे असे भामरागड दलम, असे दलम निर्माण केले. अगदी पूर्ण उत्तर गडचिरोलीत कुरखेडा, टिप्पागड दलम, कोरची दलम, असे एक 15 ते 16 दलम त्यावेळेस निर्माण झाले हळूहळू पुढच्या त्या 8-9 वर्षामध्ये. आणि पहिल्यांदा जे त्यावेळेचे अधिकारी सांगतात, जे KP रघुवंशी सर, ज्यांनी C60ची निर्मिती केली, तेच सांगत होते की पहिल्यांदा आपल्याला ते जंगलामध्ये जे दलम फरतायत, मग आपणही आपले सरकारी दलम निर्माण करू, अशी कन्सेप्ट आली. आणि सरकारी दलम म्हणजे C60, की बाबा ते जसे दलम जंगलामध्ये ऑपरेट करत आहेत तसं आपणही ऑपरेशन्स करू. यातून C60ची निर्मिती 1990ला झाली. पण नंतर जसं LTT आणि भारताचे संबंध बिघडले आणि LTTने जे माओवाद्यांना IEDचं ट्रेनिंग दिलं, त्यामुळं 90च्या दशकामध्ये जे IEDचं वारफेअर जे माओवाद्यांच्या हातात आलं, नक्षल्यांच्या हातात आलं, पीपल्स वॉर ग्रुप, त्यानंतर खरं हे माओवादी डेंजरस झाले. आणि सगळ्यात मोठा हिंसक घटना मग 90च्या दशकात जे मंगेझरी ब्लास्ट आहे, गोंदियाचा, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधला ब्लास्ट आहे, असे मोठे ब्लास्ट सुरू झाले. सर, मला एक सांगा की LTT सोबतचा माओवाद्यांचा जे संयुक्त उपक्रम होता, त्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांना नेमकं कशा पद्धतीचं प्रशिक्षण LTTने दिलं आणि पोलिसांसमोर, सुरक्षा यंत्रणांसमोर माओवाद्यांनी उभे केलेले सगळ्यात कठीण चॅलेंजेस कोणते होते? जे पूर्वी कसं होतं की पूर्वी ते फक्त जंगलामध्ये बंदुका घेऊन लढायचे आणि आपलेही लोक त्यांना त्यावेळेस जाऊन तसंच उत्तर द्यायचे. पण जसं 87-88 नंतर LTTने ॲक्टिव्हली भारताविरुद्ध भूमिका जशी घेतली आणि काही ह्या माओवाद्या लोकांना तिकडं तमिळनाडूच्या काही जंगल भागामध्ये बोलवून IEDचं ट्रेनिंग दिल्यानंतर जे मोठे एक्सप्लोजिव्ज लावून भूसुरुंग लावून व्हेकल्स उडवणं किंवा पार्टीवर अटॅक करणं, हे जे सुरू झालं हे 91-92 नंतर सुरू झालं आणि त्याच्यानंतर ते चांगले हिंसक झाले. त्यामुळे आपल्याकडं मंगेझरी ब्लास्ट आहे, तो बहुतेक 92-93चा आहे. ह्यामध्ये पण झालेला चंद्रपूरमध्ये जो मोठा झालेला तो पण 95-96चा ब्लास्ट आहे. त्या दशकामध्ये जे शहीद झालेल्या जवानांची संख्या वाढायला सुरुवात झाली, कारण IED हे फार मोठं चॅलेंज राहिलं आणि पुढचे 25 वर्ष IED हेच मुख्य वेपण होतं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपण 2014पर्यंत जर बघितलं, ऑन ॲन ॲव्हरेज 6 ते 7 जवान IEDमध्ये शहीद होत आहेत 2000 पासून 2015पर्यंत. पण 15 नंतर आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये IED स्क्वॉड बनवले आणि 15 नंतर मग जी लोक IEDमध्ये शहीद होणाऱ्यांची संख्या आपली कमी झाली. आणि नंतर आपल्याला माहीत आहे की 2004ला CPI माओइस्ट आलं, त्यांनी म्हणजे 2000च्या दशकामध्ये मास वारफेअर, मोठ्या संख्येने येऊन हल्ले करणे आणि मिलिटरी टाईप फॉर्मेशन्स, त्यांनी जे प्लॅटून कंपनीज निर्माण झाल्या, उत्तरेला कंपनी 4, दक्षिणेला कंपनी 10 आणि वेगळे प्लॅटून्स निर्माण केले आणि त्यांनी प्रॉपर मिलिटरी स्ट्रॅटेजी वापरून जे आपल्याला अम्बुश करायला सुरुवात केली. त्याचं नुकसान आपल्याला 2009मध्ये जे झालं, ज्या 3 घटना होत्या, मरकेगाव, हत्तीगोटा आणि लाहेरीच्या, ज्याच्यामध्ये आपण 50 जवान आपले शहीद झाले
त्याच्यानंतर मग आपल्याला राज्याला विचार करणं भाग पडलं. आपण CRPFला बोलवलं आणि नवीन जे वेपनरी आहे किंवा आपलं मनुष्यबळ वाढवलं. म्हणजे सर्व फ्रंटवर आपण आमूलाग्र बदल केले आणि 12-14 मग आपण स्टॅबिलाईज झालो आणि आपले मग 2012 नंतर खरे ऑपरेशन सुरुवात झाली. C-60ने यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्रेहाउंड्स आणि C-60 हे 2 असे पथक आहेत ज्यांनी माओवाद्यांना सळोके परव करून सोडलं. काय संकल्पना होती आणि C-60 कशा पद्धतीनं कार्य करायची? मी सांगितलं C-60ची खरंच खूप एक नाविन्यपूर्ण कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण लोकल आदिवासी मुलांना C-60मध्ये घेतलं, ज्यांचा टेरेनचा अभ्यास होता. कारण ही लढाई गुरिल्ला वारफेअर ही टेरेनची लढाई आहे. त्यामुळे ज्याचा टेरेनचा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर गोपनीय माहिती लोकल लोकांच्याकडून त्याच्यापर्यंत आली पाहिजे. तर C-60मध्ये सर्व मुलं लोकल असल्यामुळं आणि त्यांना तिथली सामाजिक भौगोलिक सर्व परिस्थिती माहीत असल्यामुळं लोकांच्याकडून माहिती त्यांना पटकन येत होती आणि त्याचबरोबर टेरेनचा अभ्यास असल्यामुळे ऑपरेशन ते खूप इफेक्टिव्हली करू शकत होते. आणि मग नंतर बघ आपल्याकडून जे अत्याधुनिक वेपन गेले, AK-47 आहेत, UBGL आले, तर त्यामुळे त्या वेपन चालवण्याचं प्रशिक्षण मिळाल्यानंतर मुळातच आपले जे C-60 जवान हार्डी होते, एकदम कुठल्याही परिस्थितीत ऑपरेशन करायला मेंटली खूप टफ होते. त्यामुळे अतिशय अवघड परिस्थितीत त्यांनी ऑपरेशन्स केले आणि जसं ऑपरेशनली ते साऊंड झाल्यानंतर त्यांनी असे एन्काउंटर केले जे खूप बोऱ्या कसनासूर आहे, मर्दिन टोला आहे, पैदी आहे, ज्यामध्ये पूर्णच्या पूर्ण प्लॅटून आणि दलम संपवले गेले. आणि त्यामुळं एक मोठा आघात माओवाद्यांच्या मनोबलावर झाला आणि तिथून माओवादी मग बॅकफूटवर गेले आणि मग गेल्या 5 वर्षामध्ये आपण त्यांना नेस्तानाबूत करू शकतो. सर, मला एक सांगा की माओवाद्यांच्या विरोधात लढत असताना त्यांच्या गडामध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती हा एक खूप मोठा पोलीस दलाचा एक प्लॅनिंगचा हिस्सा होता, नियोजनाचा भाग होता आणि त्याला यश मिळाल्याचं दिसतं. 70 जवळपास पोलीस ठाणे उभे राहिलेली आहे. ही काय कन्सेप्ट होती? हो का, 2008-09 नंतर जेव्हा चॅलेंज वाढलं त्यावेळेस केंद्र सरकारने हे योजना सुरू केली आणि ती ॲक्च्युली 14 आपण आपल्या इकडं इम्प्लिमेंट करायला खूप इफेक्टिव्हली सुरुवात केली. SISमध्ये आपण पाहिलं असेल 13 आजपर्यंत गेल्या 12 वर्षात 14-13 वर्ष आपण 25च्या आसपास पोलीस स्टेशन नवीन उघडली की जो एरिया अनडॉमिनेटेड होता, जिथं आपण जाऊच शकत नव्हतो. कारण लोकांना तिथं आपलं लोकशाही आहे, संविधान आहे, ह्याचा काही संबंधच नव्हता. तिथं माओवाद्यांचंच राज्य होतं. जोपर्यंत आपण त्या एरियामध्ये जाऊन लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही, तोपर्यंत लोक आपल्यावर विश्वास ठेवत नव्हते. आपण पोस्ट त्या एरियामध्ये उघडल्यानंतर तिथं आपण परमनंटली बसतो. लोकांना विश्वास वाटतो की हे सरकार आहे, हे शासन आहे जे आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे. आणि आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांच्यावर पोचलो, लोकांच्यापर्यंत स्कीम्स राबवल्या, जे त्या एरियातून मोठे मोठे युवक माओवाद्यांच्याकडे गेले होते त्यांना आपण विश्वास देऊन त्यांच्या कुटुंबियांना त्यांना परत आणू शकलो. त्यामुळे आपण 15-16ला 100च्या वर माओवादी आत्मसमर्पित केले होते. त्यामुळं पोलीस स्टेशन निर्मिती हा आपला कोर स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तुम्ही आता खूप महत्त्वाचा मुद्दा बोलला आहे की नागरिकांशी संवाद. गडचिरोली पोलीस दलाने बंदुकीसोबत शस्त्र घेऊन जंगलात माओवाद्यांच्या विरोधात लढत असताना जनतेला जोडण्याचं जे काम केलं, त्याच्यामध्ये ग्राम भेट, दादगोरा खिडकी, जनजागरण मेळावे हे सगळे महत्त्वाची भूमिका. नेमकं काय कन्सेप्ट आहे? ॲक्च्युली हे युद्ध जे आहे माओवाद्यांच्यावरचं ते नुसतं बंदुकीचं नव्हतं. आपल्याला लोकांच्या मनावरती हे बिंबवणं गरजेचं आहे की बाबा हे सरकार तुमचं आहे, हे संविधान तुमचं आहे, लोकशाही तुमची आहे. तर जनजागरण मेळावे आहेत आणि जे अलीकडच्या काळामध्ये जे पोलीस दलाला खिडकीचा जो उपक्रम आपण सुरू केला की ज्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व स्कीम्स आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दूरदराजच्या एरियामध्ये जिथं बाकी प्रशासन नक्षलच्या भीतीने जाऊ शकत नाही अशा आपण राबवल्या. गेल्या 5 वर्षामध्ये 14 लाख लोकांना आपण हे बेनिफिट्स देऊ शकलो. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये जरी आपण 150च्या आसपास माओवादी मारले तरी गडचिरोलीमध्ये कुठलंही प्रोटेस्ट झालं नाही. हा एक जिल्हा प्रशासनाचा, पोलीस दलाचा विजय आहे. कारण इतका लोकांचा विश्वास आपल्यावर आहे की बाबा जे प्रशासन करतं ते योग्य करते आणि कुठलंही प्रोटेस्ट झालं नाही. गेल्या 5 वर्षात कुठली भरती झाली नाही. हे एक आपलं सर्वांचं सामूहिक यश आहे आणि लोकांचा विश्वास वाढल्यामुळं मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, औद्योगिकरण आहे, हे सगळ्या गोष्टी मग आपोआपच त्याला सहकार्य मिळायला सुरुवात झाली. माओवाद विरोधी अभियानातलं सगळ्यात मोठं यश गडचिरोली पोलिसांना मिळालेलं आजपर्यंत कोणतं आपण नमूद करावं? 2 ज्या घटना आहेत, बोऱ्या कसनासूर जे आहे ते आपल्या माओवादी ज्या भारतभरच्या माओवादी इतिहासातलं सर्वात मोठं एन्काउंटर आहे की ज्यामध्ये 34 आणि 7 असे 41 लोक मारले गेले. ते फार क्लासिक एन्काउंटर आहे. अगदी कमी जवानांनी जास्त माओवादी असताना मारलेलं ते फार मोठं यश आहे, ज्यामुळे दक्षिण गडचिरोलीचं पूर्ण हे संपून गेलं. आणि दुसरं जे मोठं यश आहे जे मर्दिन टोला, ज्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे सेंट्रल कमिटी मेंबर, त्याच्यावर अजून 30 माओवादी आपण
एका एन्काउंटरमध्ये 31 लोक मारले गेले. त्याच्यामुळे आपलं उत्तर गडचिरोली क्लिअर झालं. या 2 घटनांनी पूर्ण माओवाद्यांचं मनोबल तोडून टाकलं. आता मला सांगा की गडचिरोली हे माओवादमुक्त झालेला आहे. शेवटचा प्रश्न की आत्ता पोलिसांसमोर मोठं चॅलेंज काय असणार आहे? कारण लोकांच्या मनात अजूनही त्या सगळ्या गोष्टींचं सावट दूर होणं बाकी आहे. माओवाद्यांच्या सगळी हालचाली असलेल्या भागात लोकांना तुम्हाला अजून जवळ आणायचं आहे. कशा पद्धतीची आव्हानं आहेत? निश्चितच आता ज्या पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे स्वप्न आहे, हा जिल्हा औद्योगिक प्रगतीमध्ये अग्रेसर झाला पाहिजे, महाराष्ट्रात पहिला झाला पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण आता बघतोय की आपण पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनामध्ये आपण कौशल्य विकासाचं धोरण हे केले. कारण अनएम्प्लॉयमेंट हा मोठा प्रॉब्लेम होता. कौशल्य विकासाच्या माध्यमातून लोकांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी जे उद्योग येतात त्या ठिकाणी त्यांना प्लेसमेंट देणं हे मुख्य काम जिल्हा प्रशासनावर आपण आता करू शकतो. कारण इथं बाकी क्राईमचं काम कमी आहे. त्यामुळं हे काम जर आपण करू शकलो आणि मुलांना रोजगार देऊ शकलो, तिथल्या कुटुंबांना एक विश्वास देऊ शकलो की नाही बाबा हे प्रशासन तुमचं आहे, तर जो आपण जे काय आपल्या संविधानाबद्दल आपल्या लोकशाहीबद्दल जे सांगत आलो ते त्यांना पटेल आणि आर्थिक स्तर आणि ओव्हरऑल सामाजिक परिस्थिती बदलली, जी शांततेची झाली ती टिकवून ठेवली, तर मला निश्चित हे आपल्या भारतीय संविधानाचं मोठं यश राहील. एकूणच गडचिरोलीसह पूर्व विदर्भातले माओवाद विरोधी अभियानामध्ये मिळालेलं यश आणि झालेल्या मोठ्या घटना सगळ्यांचं वर्णन आता नेमकं कशा पद्धतीने पोलिसांना यश मिळालं, काय काय त्यासाठी करावं लागलं, हे सगळ्या गोष्टी संदीप पाटील यांनी आपल्यासमोर स्पष्ट केल्या आहेत. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली.